आज बगाडेश्वर या ठिकाणी आलेले आणि एक कलाकार माणूस आहे. त्यांनी दिलेल्या विषयावर काल त्यांच्याशी फोन झाला. त्यांचा मला संध्याकाळी परत फोन आला. सर तुमचे 2 फोन आले. म्हणलं मी फोनच लावले नाही तुम्हाला. म्हणलं फोनलाही कळायला गेले नसते कुणाशी तुम्ही बोललं पाहिजे. असे बगाडेश्वर या ठिकाणी आले. मी बगाडे सरांना आपल्या सगळ्यांच्या प्रति विनंती करतो की त्यांनी त्यांचा विषय मांडा. श्री बगाडे सर. सर्वांना सस्नेह नमस्कार. खरं जेवणानंतर जी वेळ वापरूशी असते आणि अशा वेळेला आपल्याला थोडीशी शिक्षा मिळायला हे मलाही मान्य नाहीये. त्याच्यात प्राचार्य एवढे सरांनी आम्हाला पळायला सोडले पण दोन्ही त्यांच्या हातात. आणि मी माझा विषय कसा कमीत कमी शब्दात बसू असं बरोबर असताना अचानक आमच्या शिवमच्या गुरुजन सोहळ्याला असणारे शिक्षक माझ्याकडे तिथलं थोडस बोला. शिवमला मी जवळजवळ काकाजीच्या इथं 1.25 तास बोललेलो. आता तिथलं पण थोडं बोला, तिथलं कधी बोलायचं असा मला प्रश्न पडलेला आहे. असं त्यामुळे आता लिमिट मध्ये पळायचं आहे, अंतर माहित आहे, त्यामुळे मला स्पीड वाढवतो. सर्वप्रथम भैयासाहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद की फलटण सारख्या ठिकाणी ही साहित्य संमेलनाची इतकी वर्षाची परंपरा आहे की काही फलटण मधल्या लोकांना माहित नव्हतं. म्हणजे मी काल आल्यानंतर माझी काही प्रयत्नांच्या मी असं समजले आमचे साहित्य संमेलन होते असं काय. पण मला ते आवडलं. एकूण सगळा माहोल आवडला. आदरणीय काकाजी होते त्याच्यामुळं त्यांच्याशी माझं चांगले नातेसंबंध असल्यामुळं ते आहेत तेही भावलेलं होतं. प्राचार्य एवढे सरांनी ज्या आपुलकीनं विषयाच्या मांडणीबद्दल विचारलं काही भावलेलं होतं तर काही वेगळं मला घ्यायला मिळेल या हेतून मी आलेलो आहे. भाषा संस्कृती आणि मराठी संस्कृती मुळात इथंच माझ्या विषयाचे कंगोरेच बसलो होते. अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला आपल्या भाषेला तर ती कुठल्या नेमक्या भाषेला मिळाला आहे? तो बोली भाषेला मिळालाय की प्रमाण भाषेला मिळालाय इथं मी सुरुवात करतो. आणि मग माझ्यासारखा आणि पाणी बनणारा न आणि न मधला फरक न कळणारा माणूस ज्याला भाषा संस्कृतीवर बोलायला त्याला प्रत्येकाच्या प्रमाणामध्ये आता मिळायची पण शक्यता आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे माझं बालपण तरी आवाजात गेलेलं असतं. आणि मला एका ज्यांना मुलं होते वाढवलं कालांतरानं मधल्याच काळातले त्या दोघांचं निधन झालं की दुसऱ्यांना आहात झालं. तर ह्याच्यावर पहिल्यांदा अलीकडे चूक चुकतात. अरे तर मी बघितले आहे की आधी मोटिवेटर नावाचा एक प्रकार होते म्हणजे तो मार्गदर्शनपर भाषण करतो आणि मग तो काही काही खुर्चीवर वगैरे उभारून बोलतात, काही काही लढवतात मुलांना. मला याच्यात कळत नाही या सगळ्या मोटिवेटरांचं बालपण गरीबच कसं गेलेलं असतं आणि त्यांनी अगदी शेड्यूल टाकून पुढे असून भिजवून खाल्लेले वगैरे असतात. मला नाही वाटत अशी कधीच येईल. तर माझ्यासारखे आई वडील नसलेल्या मुलांना गरीब कधी आले तर एवढं कधी कोण नसते. 2 वेळेस मिळत असतो पुन्हा असतो कारण ज्याने चोच दिली आहे तो चालून देतो. आणि बरं घरावरून जातात मुलं मुली लढतात. काही शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रम बघितले तेही माणसं लढतात वगैरे. आणि मग माझ्या लक्षात येतं की अरे ते सगळं सांगायसाठी माणसाला 1 लाख रुपये मिळतात. असं पद्धतीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या अनेकांनी आपली दुकान मांडलेली आहे. तर भाषा संस्कृती जपायची कशी त्यांचा एक साधा उदाहरण याच्यावर सांगतो
की ज्या वेळेला माझ्या एका खेडेगावातल्या मंडळाला एक व्याख्यान पाहिजे होतं, एक इतिहास तज्ञांचं त्यांना नाव होतं, मी तिकडे ज्यावेळेला जायचं सांगितलं ती मुलं गेली आणि त्यांनी मला थोड्या वेळा फोन केला की सर त्यांचं व्याख्यान ठेवतोय पण ते जरा रेट जास्त सांगताय. मी म्हणलं नाही म्हणजे किती सांगताय म्हणलं, ते 50,000 रुपये द्या. मला आमचं गाव पण म्हणला 50,000 आणि आम्ही मुलं आहे म्हणलं आणि आम्हाला संभाजी महाराजांच्यावर व्याख्यान करायचं. माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेस विचार आला की ज्या राजाच्या पुत्रानं भरल्या जाण्याने थोरल्या जाण्याने हा महाराष्ट्र घडवला, हा महाराष्ट्र जपला, त्यांचा इतिहास मी सांगायचा आणि त्याचे मी पैसे घ्यायचे. मग मी महाराष्ट्रात राहायला लायक आहे का, किंवा मी शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं नाव घ्यायला लायक आहे का, सांगा विचार मला. त्या दिवशी माझ्या त्या व्याख्यानाचा जन्म झाला आणि रौद्र शंभू नावाने मी 100 व्याख्यानं दिली. सगळी मोफत दिली, कुठेही प्रवास खर्च सुद्धा घेतला नाही आणि मुद्दामून अशा ठिकाणी दिली की ज्या ठिकाणी कोणी चालतच नाही. मुद्दा असा येतोय की हा अधिकार मला दिला कारण शैक्षणिक कारकीर्द माझा अतिशय दैदिप्यमान आहे. तुम्हाला माहिती आहे प्रेमाचा रंग लाभ असतो, तर तसा इंग्लिश आणि गणित विषयावर माझं खूप प्रेम होतं. पण ते काय करायचे, रिझर्शिप मध्ये पण ते प्रेमाचा रंग घेऊन घ्यायचे. त्यामुळे अबाधित विक्रम आहे माझा की 9वी पर्यंत मी कधीही इंग्लिश गणित मध्ये दुहेरी या संख्येवर आलेलो नाही. काय माझं ते 9च्या येत्या 9वीत आलो, याच्यात थोडस शास्त्राचं प्रेम वाटलं आणि मग मी 9वीत 1 वर्ष थांबलो अभ्यास करणार. 10वीला पास झालं माहित नाही, त्यावेळेला सिलेबस बदललेला होता आणि मग त्यांना कदाचित वाटला असेल याला करून टाकूया पास. त्यावेळेला माझ्या शाळेतला एकमेव विद्यार्थी होतो, तुम्ही म्हणून शिकलेले 37%, तोही विक्रम मोडलेले नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये अभ्यासात एवढा पाठिंबा असणारा कुठल्याही विषयाची गोडी नाही. व्यासपीठावर कधी गेलेलो नव्हतो, खेळाच्या मैदानावर कधी नव्हतो, हे घेणं गरज होता आपण अनाथ असल्याचं. तो मिक्स व्हायला थोडीशी भीती वाटायची. अनाथ असल्याचे काही नियम असायचे या सगळ्यांमध्ये. आणि मग असा मुलगा एखाद्या साहित्य संमेलनाला फक्त राष्ट्रपती पुरस्कार काय भाषेबद्दल बोलण्या एवढा अधिकार माझा आहे नाही हेही मला माहिती. पण मी एवढ्यावर ठाम आहे की नव्हतो जर तुमचं बरोबर असेल तर माझं होतो पण बरोबर असेल. तुम्ही होतोच न होतो म्हणत नाही, तुम्ही नव्हतोच म्हणता ना, माझं होतो म्हणून पण बरोबर. तर असं ठामपणे भाषेसाठी भावणारा मी आहे. ज्या बडबडी थोडीशी अंगात पहिल्यापासूनच होती, अभ्यासाच्या क्षेत्रात होती, तिथं फार बडबड. शिक्षक सगळे प्रेमळ होते, त्यांनी मला खूप कौतुक केलं. कधी असायच्या. आणि 10वीत असताना एक शिक्षक आले मला आणि त्यांनी माझ्या वया उलट्या बनलेल्या असायच्या. उलट्या बनलेल्या वया कशाला असतात सगळ्यांना माहिती. त्या उलट्या बनलेल्या वया त्यांनी माझ्या चाळत गेल्या. ते म्हणजे काय सुंदर चित्र आहे तुझं आयुष्यात, आपल्याला काहीतरी चांगलं आहे सांगणारी पहिली शिक्षक भेटली. आणि त्यांनी सांगितलं चित्रकलेच्या कॉलेजला. चित्रकलेचं कॉलेज असतं हे पहिल्यांदा मिळालं. आणि जो मी चित्रकलेच्या कॉलेजला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला तिथे इलिमेंटरी म्हणजे 12th परीक्षा पास झालो. म्हणजे शैक्षणिक कारकीर्द अशीच होती. तिथून परत आलो, 2 वर्ष 11वी करायला पाहिजे होता, इलाज नाही, 2 वर्ष 2 परीक्षा द्यायला पाहिजे. आणि मी माझ्या एका मित्राला म्हटलं की मला अशा कॉलेजला घाला, कारण आर्ट्स साईड किंवा सायन्स साईड वगैरे आपल्या साईड काय असतं ते काहीच माहिती नव्हतं. जनरल नॉलेज अतिशय कळलं. अशा साईडला घाल की जिथं गणित असेल. त्या बिचाराला माझ्यावर काय राहत होता माहिती आहे, मला कॉमर्सला घेऊन जायचं. आणि
कॉमर्सला येऊन घातल्यानंतर त्यांना अजिबात म्हणजे पहिल्या दिवशी तास अकाउंटन्सीचा वर्ग शिक्षक अकाउंटचे आणि मी त्याला पेपर वाटणे दूध घालणे वगैरे सगळी कामं करून पाहिलं जायचो. विदेशी चार्ज घेतला असं मला यायला वेळ होतो. ऍक्च्युली मी वेळेत पोहोचायचो पण मी त्या तासाला बसायचो आणि मी कामाला जातो त्यामुळे मला वेळ होते सांगायचो. टिल नाव आय डोंट नो वेअर द रोड डेबिट अँड क्रेडिट. आयुष्याचा जमा खर्च पण असाच झालाय. कुठं डेबिट कुठं क्रेडिट जाऊ का आधी कळालेलं नाहीये पण माणसं जोडून गेलेलं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण माणसं जोडली जातात. माणसं जोडणारी संस्कृती जपणारा माणूस नाही. आता भाषा संस्कृती आणि मराठी संस्कृती तर भाषेची प्रत्येक भाषेचा एक लहजा आहे. प्रत्येक भाषेचे दोन्ही भाषेचा एक वेगळा ठेका आहे आणि त्यात एक गोडगाव पण आहे. हे जपायचं जर असेल तर शिक्षकांनी थोडस चतुरस्र व्हायला पाहिजे. काही शिक्षक मित्रांनी माझ्या या भागात खूप चांगले कामं करून ठेवलेली आहेत. माझ्या या सगळ्या अनाथपणामध्ये मला एक फायदा मिळाला की माझ्याकडून अपेक्षाच कुणाच्या काही नव्हत्या आणि माझ्या यशापयशाला मीच जबाबदार होतो. आणि मग ह्या वयामध्ये मला फक्त एकच गोडी लागली का मी व्यासपीठावर नव्हतो, मी खेळात नव्हतो, मी अभ्यासात नव्हतो, ती म्हणजे वाचनाची. माझ्या आयुष्यातलं पहिलं वाचलेलं पुस्तक मी मृत्युंजय. कुठेतरी ते मला रिलेट झालं आणि तेव्हापासून मी अनाथाचा सूर्यपुत्र समजायला शकतो. आणि मग त्या कुंतीला येऊन माफ करून टाकलं की तिनं जर नरड्याला लावलं असतं तर मी आज विचारच बघितलं नसतं. त्यामुळे तू जिथं असशील तिथं तुझा आशीर्वाद माझ्याकडे होता म्हणून मी या जगामध्ये आलो. ह्या भावनेने मी पुढे होत गेलो. मोठा एखाद्याची नकारात्मकता बदलण्याची ताकद मला नक्कीच झाली आणि मग तिथं पासून माझं पुस्तकांवरचं प्रेम वाढत गेलं, शब्दांवरचं प्रेम वाढत गेलं आणि शब्दाच्या लढ्या उलगडल्याचे काय होऊ शकते सांगायला. ते वय असं कसं कविता करायला लागलो आणि कवितांच्या लक्षात आलं की कवितेने आम्हापासून कार्य ठेवलेले आपणच घेतलेले. प्रचंड शब्दसंपत्ती मराठीमध्ये आहे मात्र तिचा वापर न झाल्यामुळं ती गंजत चाललेली आहे आणि तिचा वापर सगळ्यात जास्तीत जास्त शिक्षकांनी करायला. बर संस्कृतातून प्राप्त झाले हेही माहिती सर्वांना पण प्राप्त काही शब्द असे आहेत ज्याची व्युत्पत्ती होत आलेली आहे. मला भगिनींना विचारायला वाटतंय की कधी तुमच्या आई आजीपासून चाललेले 3 शब्द सांगू तुमच्याशी निगडीत. मराठीतले लुगडं, पातळ, साडी आणि आताची साडी या 3 शब्दांची उत्पत्ती संस्कृत मधून आहे. आणि लुगडं कसं असायचं तर लुगडं हे पुरुष आणि स्त्री दोघांनाही समान मिळायचं. ते एवढ्या हातांचं असायचं की पुरुषाला हाताला आणि स्त्रीला हाताला द्यायचे. ते नंतर पातळ झालं. ते ज्या वेळेला झालं त्यावेळेला ते थोडस तलमतेकडे आलेलं होतं चाड्याकडे म्हणून त्याचं नाव पातळ आणि त्याचा मूळ शब्द आहे तसलम. आणि साडीचा मूळ शब्द आहे शडी. शडी म्हणजे काय की जे असं वस्त्र जे गोल फिरवता येतो, उभं करता येतो, आडवं करता येतो. हे ज्ञान मला मिळालं भाषेतून, मराठी भाषेतूनच. आपल्या जो माणूस आयुष्यात कधी काहीही लिहू शकणार नाही, वाचू शकणार नाही असं वाटत होतं. आज माझं समृद्ध असं ग्रंथालय जवळजवळ 7,500 पर्सनल पुस्तकांचं. माझ्या घरामध्ये आजही टीव्ही नाही ना, माझ्या मिसेसला त्याची गोड वाटली ना मुला. आम्ही तिघं स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या खर्चाचे पैसे वापरला काढून पुस्तकं दर महिन्याला घेतो. अलीकडं मुलाला आमचा वाटा द्यायला लागलो. इंग्लिश मधला त्याचं वाचन जास्त आहे, आर्किटेक्ट आहे तो. मग त्याच्यामुळे आपल्याला आमच्या तुझी पुस्तकं थोडी महाग आहेत, आमचा वाटा खूप.
राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्तानं सर आम्हाला ऑप्शन दिले होते. आम्ही 50 शिक्षक होतो मला संपूर्ण भारतात निवडले गेले की त्यांनी आम्हाला लिस्ट पाठवली की देशाच्या सगळ्या भाषांची पुस्तक आणि इंग्रजी सुद्धा फ्रेंच सुद्धा परदेशातली सुद्धा आणि तुम्हाला यातली कुठली पुस्तकं हवे बघा. आणि त्यांनी एक ऑप्शन ठेवलेला की ही पुस्तक तुम्हाला नको असते तर तुम्हाला 25,000 लोक दिले जातील. 50 मधला मी एकटा लिस्ट फॉलो केली. 50,000 रुपयाची पुस्तकं त्यांनी पाठवलेली देशाच्या सगळ्या भाषेत. भाषेचा गोडवा भाषा संस्कृती आणि शिक्षकांनी ती कशी शिकवून ठेवायची यासाठी मला माझ्या कुठल्याही शिक्षक सत्कार स्वीकारला घरी जाताना तो मला घरी यायचा पुस्तकं ते सांगता येत आणि नसतील तर ती पुस्तकं द्यायसाठी आज या सगळ्या माझ्या वाटचालीत एक मोठं नाव तुम्हाला सांगतो ज्याला त्यांचाही जन्म 9 बालकासला म्हणला. त्यांचंही अनाथ पंढरपूरला गेलेलं होतं. आज साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा आहे. असे डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना मी माझा मानस पिता मानतो ते मला त्यांचा मानस पुत्र मानतात. कारण आम्ही दोघं एका आश्रमाचे दोघांचे रोल नंबर 19. आज तर्कशास्त्र तर्ककीर्त लक्ष्मण सावजी जोशींच्या वरचे 12 खंड लवटे सरांनी संपादित केलेले. साहित्याची जर तुम्ही मीमांसा करायला गेला तर मराठी युक्त साहित्य कुठल्याही भाषेत निर्माण झालेलं नाही. संत तंत कवींच्या पासून पासून जे काही झालंय ते मराठी भाषेत झाले आणि मराठीला महाराष्ट्राला त्याची समृद्ध बनवलं. संत वाङ्मयाने तर आपल्याला उपकार करून ठेवलेले. तुम्ही सांगा की एकनाथ महाराजांची जी बाहुर आहे सर्व बाबू मला डोळगाव सासू माझी तिकडे जाऊ दे सासका होऊ दे हे होते ते होऊ दे असं सांगत जात. विचार करायला वाटतो की एकनाथ महाराज असं का सांगतायत सगळे जाऊ दे एकटा राहू दे म्हणाले एकटीच राहू दे असं का सांगतायत. तर भावना अरुणचा अर्थ मुळात आहे की जे भावनांवर अरुण येतात ते भावना. भावना कुठल्या आहे तर काम आहे हे सगळे जाऊ दे आणि तुझ्या चरणी विसंग होऊ दे ह्या पद्धतीने शिकायचं. एक साधा दवा आहे तुमच्या तोंडात काय नसतो. निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती मोहातून संसारातून एखाद्याच्या आकर्षणातून लाभातून ज्यावेळेला तू निवृत्ती घेशील ज्यावेळेला ती निवृत्ती घेशील त्यावेळेला तुला खरं ज्ञान मिळेल आणि या ज्ञानाच्या सोपानातून तू मुक्तीकडे जाशील त्यावेळेला तुला कळेल की जगामध्ये एकच नाव आहे त्याचं नाव देव आहे आणि तो तू आहेस की मी आहेस. तू करा मी का. तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही हजारो वर्षांच्या तोंडाला सुटणारी भाषा संपदा आम्हाला असं सहज ज्ञान देऊन जात. अतिशय सहज. अनेक कवींनी अनेक ग्रंथकारांनी अनेकांनी या मराठी भाषेला समृद्ध करून ठेवलेलं आहे. मी ज्या सोसायटीमध्ये सर्व्हिसला आहे शिक्षक म्हणून त्या सोसायटीचं एक भाग्य आहे की कवीमध्ये आमच्या शाळेत आणि ज्या वेळेला त्यांना ज्ञानपीठ मिळालं त्यावेळेला त्यांच्या घरी आले गेले सरकारासाठी. तर त्यावेळेला मला असं वाटलेलं की शाळेतर्फे संस्थेमार्फत त्यांना काहीतरी द्यायचं आहे. आणि मग त्यावेळेला माझ्या वाचनाचा व्यासंग माझ्याजवळ आला. माझ्या वाचनाचा अभ्यास माझ्या गावी आला आणि आयुष्यातलं पहिलं मानपत्र मी कवीमध्ये करंदीकरांसाठी जो भाषा शत्रू मुलगा होता तो एका ज्ञानपीठाचं मानपत्र लिहितो की माझ्या दृष्टीनं या मराठी भाषेनं दिलेली मला देणगी आहे.
तिथं आम्ही गेलो त्यांच्या घरी, त्यांना महाराष्ट्र वाचून दाखवलं. त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या कवितांचा मी ओळखता उल्लेख केलेला होता एका शब्दांना. आणि त्याच्यात शेवट लिहिलं होतं की आज तुमची शाळा तुम्ही बाहूपासून आतुर आहे, पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला आणि पुन्हा त्या पट्टूच्या देशात जायला. आणि त्यांना एवढं वाक्य आवडलं, त्यांनी विचारलं की कुणी लिहिले, तर आमच्या आचार्य यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी माझ्या डोक्याला हात ठेवला, मी पायाकडे बसलो त्यांच्या. अतिशय वय जास्त होते. बाळ म्हणले, सरस्वतीची अशी सेवा, भाषेने मला हा आशीर्वाद दिला. विद्यार्थ्यांना आयुष्यात मी कधी बघू शकलो नसतो, भेटू शकलो नसतो, त्याचा हात माझ्या डोक्यावर कधी आला नसता. पु ल देशपांडे त्यांनी काय काय लिहून ठेवलेलं आहे जरी बघत गेलं तरी आपण समजून बोलतो. भाषेची ओळख अनेक संत कवींच्या प्रमाणे साहित्यिकांनी मराठी भाषा असं नाव केलेली आहे. पण दुर्दैवाने आज आम्ही या वाचनापेक्षा या छोट्याशा गोष्टीला आवश्यक आहे, मला मान्य अत्यावश्यक आहे, तंत्रज्ञान आहे, त्यामुळं याच्यापासून लांब लांब असं म्हणणार नाही. फक्त मी सांगेन एवढंच की मी क्वालिटी टाइम किती द्यायचं आपण ते ठरवायचं. 3 गोष्टी आहेत स्क्रीन टाइमची. आम्ही मुळात याच्यामध्ये लिहिता पण येतं, याच्यामध्ये लिहिता पण येतं, मी विसरलेलो आहे. याच्यामध्ये फॉरवर्ड करता येते एवढं आपण समजायला. आणि मग फॉरवर्ड काय करायचं, आलेला सुविचार किंवा एखादी गोष्ट मग त्याच्या पहिल्या 2 ओळी वाचल्याचा आपण फॉरवर्ड काय करायचं. आणि जर मी तुम्हालाच कधी विचारलं, तुम्ही मला प्रवाशी फॉरवर्ड केलं काय होतं तुम्हाला आठवत नाही, मग तुमचं लक्ष नसतं. पुस्तकाचं कसं होत नाही ना, पुस्तक ठेवता येतं, घरी वाजून ठेवता येते, एखादं पीस वाजून ठेवता येतात. एक एक पुस्तकाचे एकच पाठ खूप वेळा वाचता येतात, त्याच्यातून बोलली जाते. तर अशी भाषा संस्कृती शिक्षकांनी जपली पाहिजे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनचा वापर कमीत कमी केला पाहिजे. स्ट्रोक आणि क्रोनिक या 2 गोष्टी फक्त आणि फक्त स्क्रीनमुळे होतात. माझा एक मित्र इथं आहे आता, त्या प्रोसेस मधून ज्यांनी गेलाय त्यांना त्यांनी बघितलेलं आहे. गणेश म्हणून बदलता जाईल, त्याला माहित आहे या स्क्रीनचा काय प्रॉब्लेम. मला एक जैन नावाचा विद्यार्थी आहे, वय वर्ष 18 आहे. तो कायम मोबाईल मध्ये असायचा. आज त्याच्या मानेची अवस्था अशी आहे, माझ्याकडे दुसरे तिकट आहे, त्याला तिथं टॉवेल बांधून वर ठेवलं. तो टॉवेल काढला आणि त्याची मान अशी पडते. हे कशाला झालंय तर फक्त स्क्रीन मुळे झाले. मलाही माहिती होतं कळायला लागले. दुसरा एक मोठा चंचलपणा वाटतो म्हणजे रील्स. 30 सेकंदाच्या पुढे काही बघण्यासारखं नाही आहे जगात, असे मुलाबद्दल भावना तयार होते. आणि या सगळ्यातून जर वाचायचं असेल, या सगळ्यातून जर आपल्याला वाचवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा शिक्षकांनी वाचलं पाहिजे आणि आपली मुलं वाचवली पाहिजे. फार मोठी ताकद असते शिक्षकांच्या. तुम्ही बघा, तुम्ही कदाचित मराठीचे प्राध्यापक असाल, इंग्लिशचे प्राध्यापक असाल, तुम्ही कुठल्याही विषयातले महारथी असाल आणि तुम्ही जर सांगायला लागला की मला नाही असं नाही, चुकले असं करायचं नसते, मला फार दिवशी उत्तर देतात, आमच्या आईने असंच सांगितले, आमच्या सरांनी असंच सांगितले. म्हणजे विदुषी आई बापावर विश्वास न ठेवता जी मुलं तुमच्यावर विश्वास ठेवतात थोडी मोठी ताकद आहे आपल्याला. त्यामुळे बदल आपणच बदलू शकतो. आणि हे बदलाव हे कुठेतरी तुमच्या उत्साह असं या सर्वांना वाटलं असेल आणि म्हणून हा विषय निवडला असावा असं माझी कारण संवाद कमी होत चाललाय ना, त्यामुळे संवाद कमी होत चाललाय. मुलांच्या इमोशन पिढी हळूहळू जन्माला येतात. तुम्ही आठवून बघा, आपले दहावीतले मित्र मैत्रिणी आपल्याला अजून आठवतात. आज माझा एक मित्र आला होते,
35 वर्षांनी आम्ही भेटलो, 35 वर्षांनी. पण भेटलेल्या क्षणापासून माझ्या शेजारच्या तुम्ही रोज भेटण्याची काही मध्ये 35 वर्ष वाहून गेले का सर. अशी मैत्री या मुलाच्या नाहीच आहे, नाती नाही आहेत त्यांच्या. अशा वेळेला शिक्षकाच्या हातात 2 गोष्टी येत आहेत. या मुलाच्या बाबतीत एक कॉमन करणार आहे, ऑलरेडी मुलं आलेली नाही त्याच्यावर सर एकदम वाटत चालतं. ही जी आताची मुलं आहेत तुमच्यामध्ये कॉमन करणार घरामध्ये अलीकडे आमचं ऐकत नाही आहे ना, हा कोणा करायचं मी तुमच्या म्हणता घरात नाही आमचं ऐकत नाही. आठवी पर्यंत ऐकणारा मुलगा 9वी साधारण आला की ऐकत नाही अशी पालकांची तक्रार फार मोठं शास्त्रीय कारण नाही. त्याची शारीरिक वाढ होत असते ती तुम्हाला मान्य असते. त्याला उंची वाढायला लागली, त्याची मानसिक वाढ ती पण त्याच वेगाने होत असते. त्याला स्वतःच मत तयार होत असते. आणि मग ज्या सांगतात मुलांना या मित्राबरोबर अजिबात फिरायचं नस बाधा येते, पोरगा आमचा तयार होत स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काय गप्पा मारत असतात माहिती आहे, गप्पा मारतात. दुसऱ्या दिवशी विचारा काय काही मानसिक गरज आहे कोणाची तरी संवाद साधण्याची. हा संवाद जर शिक्षकांनी साधला तर पालक मुलांना वेळ देऊ शकत नाही. पालकाच्या तर मुलाच्या ते अंतर आहे. आणि हा जर संवाद एखाद्या पुस्तकाच्या रूपात, एखाद्या भाषेच्या रूपात, एखाद्या भाषा संवादाच्या रूपात तुम्ही मांडला मुलाच्या समोर तर ते फक्त तुमच्या बोलण्याचे आतूर आहेत, संवादाचे आतूर आहेत. They want only one listeners and they also want I want to listen something. तेवढा पूर्ण बनायचा प्रयत्न करूया. इतिहासाचा संदर्भ मुलांच्यापर्यंत पोहोचून देत. परवा मला एक भेट द्यायची एका ठिकाणचा योग आला. गुजरातमध्ये स्कूल आहे, प्रेरणा स्कूल नावाचं प्रोजेक्ट आहे, सेंट्रल. तिथं 9वी ते 12वी मध्ये 10 प्रत्येक राज्यातून मुलं निवडतात आणि 10 मुलं जी प्रत्येक राज्यातून आलेली एकत्र एकमेकांना होतात. त्यांना फक्त शिक्षण भारतीय साहित्य, भारतीय संगीत, भारतीय कला, भारतीय संस्कृती असेल. किती सक्षम पिढी घडवायला लागली बघा. आणि आपलं तर आपल्या हातात रोज 40-50 पोर आहेत. दरवर्षी आपण 100-200 पोरांच्या पाठीवरून हात धरून पुढे गेलेले असतात, त्यांना अंक दिलेले असतात. भाषेच्या वैभवाला तुम्ही मुलं जपू शकला तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि सुदैवानं अतिशय सौभाग्यशाली अशी भाषा आपल्याला लाभलेली आहे. मग सगळ्यांना म्हणताय मी एक नृत्य दिग्दर्शक आहे, पण मी माझ्या शाळेमध्ये आजपर्यंत कधी कुठल्याही हिंदी चित्रपटातल्या गाण्यावर नृत्य बसवलेले नाही. मी हनुमान चालीसा केले, मी शिवप्रताप स्तोत्र केले, मी लाभल्या असं वाद्य पूर्ण केलेलं आहे. आणि हे कसं करायचं असतं शिवमुलाचे लोक बघितलेलं आहे. शिव संमेलनाला मी काही शिक्षकांना वाटतो तुम्ही आयुष्यात शिव तांडव केलेला आहे. नवामी शनिशांसारखी सुंदर सुंदर गाणी आहे मला आम्हाला मुलाच्या पोहोचणार. मी विश्वविक्रम केलाय बाबा छत्रपतींच्या वार्ता डान्सन वॉरियर्स ऑफ छत्रपती महाराज नृत्य 450 मुलं सर्वात महाराजांचे विस्मरणात गेलेले मावळे माझ्या जीवनाने सुरुवात केली. नेसरीची खिंड सगळ्यांना माहिती मिळाली. 6 कोण होते. प्रतापराव गुजरातच्या सोबतचे 6 कोण होते. खूप कमी झालं. त्याकडे सिद्धी होता हे पण माहित नाही. महाराजांच्या छत्रपतींवरचे मी ज्याला गुरु मानतो आप्पा परब त्यांची 350 पुस्तकं ज्याच्याकडे आहे असा मी एकमेव. आणि आप्पांच्या मुळे मी गड चालायला शिकलो. आप्पांच्या मुळे मी गड किल्ले फिरायला शिकलो. आणि आप्पांनी जे व्रत मानलं ते मी मानतो.
आता मला ते झेपत नाही. आपण ज्या ज्या वेळेला किल्ल्यावर गेले त्या वेळेला किल्ल्याला एक जास्त लिहायला सुरुवात केली. तिथल्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या 3-4 लढाया सोडल्या तर आम्हाला काही माहित नाहीये. आपण जर 127 लढायांचं पुस्तक आहे फक्त छत्रपतींच्या. संभाजीच्या लढाईचं पुस्तक आहे त्याच्याकडे. जो माणूस 22व्या वर्षी गाडीवर बसला राजा म्हणून आणि 32व्या वर्षी त्याला ते संपला, त्या 10 वर्षाच्या काळामध्ये 127 लढाया, त्यातली एकही लढाई न आपले छत्रपती संभाजी महाराज. जगातलं पहिलं खूप जाती बनवलेले छत्रपती संभाजी महाराज. बायकोला राज्याधिकाऱ्याचा मान देणारे आणि तिच्यासाठी सखी राहणे जयंत शिक्का करणारे संभाजी महाराज. मुलींच्या मोफत शिक्षणाचा कायदा संभाजी महाराजांनी पहिल्यांदा केला. आणि आम्ही संभाजी महाराजांच्या हाल अपेक्षा, त्यांची जीभ काढली, डोळे काढले, एवढं मुलांना पोहोचवलं आहे. आपल्याला या जर गोष्टी माहीत झाल्या आपला आपल्या पुढच्या पिढीत जाईल. आणि आपला शिक्षण क्षेत्र हा अतिशय जाणून शब्द वापरतो. क्षेत्र आणि क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या जगामध्ये फक्त तीर्थाचंच असतं. त्यामुळे शिक्षण हे देखील एक तीर्थक्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये आपली जबाबदारी अतिशय अशी आहे की पदरात निखारा बाळगायची. केवळ हजारो कानाला गेलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे, पदर हा भारतीय संस्कृतीचा द्योतक आहे. गौरवाचं पदर मिळणं आपल्या संस्कृतीमध्ये मान्य नाही. अशा पदरामध्ये निखारा बाळगायचा. जो निखारा विजू द्यायचा नाही. निखारा कशा प्रकारची फुलत राहायला पाहिजे. निखारा विजला नाही पाहिजे आणि पदर जळला नाही पाहिजे. हे प्रचंड ताकदीनं प्रेरणारे सर्व शिक्षक आहोत तुम्ही. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे आता ही जबाबदारी आहे की आपली वाचन संस्कृती आपण जपूया, जोपासूया, आपली भाषा जोपासूया, आपल्या मुलांच्या पर्यंत पोहोचवूया. आज या संमेलनाच्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधता आला. माझी दिलेली वेळ कदाचित संपलेली आहे आणि एवढे सरांचे डोळे मला असं बघताना बाहेर दिसत आहे. तर दिल्ली व्यक्त करतो सर 2 मिनिट शेवटचा हे करतो. रायगडाच्या सूर्यासाठी मराठीचा नागरिक. रायगडाच्या सूर्यासाठी मराठीचा नागरिक. राजमुद्रेतून असणाऱ्या ते माय मराठी. याच देही याच डोळा तिचे राखाया. याच देही याच डोळा तिचे राखाया. त्याच्या धन्यवाद सर. आज स्टेटस त्याची पूर्वीची व्याख्या वेगळी होती, आताची व्याख्या वेगळी आहे. स्टेटस म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा असायची. आज स्टेटस म्हणजे मी आज काय केले, मी आज कुठलं कपडे घातले, मी आज काय जेवले, मी आज कुठल्या हॉटेलला गेलो, आज मी काय साडी नेसली, मी आज कुठल्या स्थळावर गेले, हे स्टेटस झालं. तर स्टेटस असं पाहिजे की तुमच्याकडं बघणाऱ्याची छाती पण अभिमानाने न्यायला पाहिजे आणि त्याला तुमचं स्टेटस लावायला पाहिजे. तुम्ही स्वतःला स्टेटस स्वतःच नाही लावायचं, त्याला तुमचं लावलं पाहिजे. आज मुलांच्या मध्ये आणखीन एक 2 गोष्टींचं खूप ओढ वाटतं. म्हणतात तसं तुम्हाला की मोबाईल मध्ये आलेलं रील्स नावाचा प्रकार आलेला आहे. त्याच्यावर 30 सेकंदाच्या वर काय बघायचं नाही आणि 30 सेकंदावर बघण्याचं काहीही नसतंय असा एक गैरसमज मेंदूला करून देतोय आणि मेंदूला त्या पद्धतीने विचार करतोय. लक्षात राहत नाही जी समस्या यामध्ये निर्माण झालेली आहे ही याच्यामुळे व्हायला लागलेली आहे आणि याचा पण आपल्याला अभ्यासावर मी अभ्यासावर बोलणार नाही जास्त, कारण मी अभ्यास बघतो आणि मला तो अभ्यास जो मी 10वी पर्यंत केला असेल तो वाटत कुठेही विचारला नाही. मला कोणीही आढळून विचारणे विचारायचं कारण सांग. वाया वेळी वाढत झालं का कुठल्याही वाढत सांग. समुद्र सपाटीपासून किती उंच वाढलाय सांग. म्हणजे मला
माहिती नव्हतं, आजही माहित नाहीये, त्याच्यावर माझी हुशारी ठरवली जाते. मग आज माझ्याकडं ज्यांना साहित्यातला किंवा शाळेतला तोही माहित नव्हता, ज्यांना साहित्याला शाळेतला तोही माहित नव्हता, त्यांनी फक्त 1.5 दिवसाची शाळा केली. अण्णाभाऊ साठे. आज अण्णाभाऊ साठेचं चरित्र 26 देशांच्या भाषेमध्ये रूपांतरित होत आहे. परवा त्यांची जयंतीच्या वेळेला असे स्टेटस लागले होते, जातीचा उल्लेख करून त्यांचा आवाज. आणि माझी मुलं या जमातीमध्ये पण आहे, माता जमातीमध्ये पण आहे. मी त्याला म्हटलं, तुला अण्णांच्या बद्दल काय माहिती आहे? तू स्टेटस लावलायस मातंगाचा वाद, मांगाचा वाद वगैरे, तुला काय माहिती आहे? काय म्हणलं, तुम्ही काय विचार लागलाय? आमच्या जास्त बोल लावलंय. म्हटलं तुला माहित नसते एक गोष्ट सांगतो. संदीपनी ऋषी कृष्णाचे गुरु ते मात्र समाजाचे, जगाचा एकमेव गुरु जगात 64 कला आणि 64 कलाच्या परंपरेतून 64 कला फक्त मान समाजातच झालेले आहेत, मातंग समाजातच झालेले आहेत. ती बोलत लयदार असतात, त्यांची आवाजाची फेक वरच्या पद्धतीची असते, त्यांना कुठलीही चांगली चित्रकला त्यांना जरूर होते, कुठलीही वस्तू त्यांना जरूर होते. साधी सुकळीची दोन्हीची जी काय ती पण त्याला मातंग समाजातच आहे. म्हणजे हे जर तुला त्या मातंग समाजात असून माहीत असेल आणि मला जर माहीत असेल तर मी म्हणत मातंग समाजात का नाही. त्या पोरग्याने त्या दिवशी संध्याकाळी माझ्या घराला मास्तर मास्तर म्हणतात, मला वर्ष वेळ मला काही शिक्षक म्हणून त्याला मास्तर कसं काय म्हणजे त्याची माझी फिलॉसॉफी वेगळी. मास्तर म्हणजे काय? मास्टर ही माझ्यासाठी बनवली फिलॉसॉफी, त्याच्याला सगळे येते तो मास्टर त्या विषयात. आणि दुसरा म्हणजे मास्तर, मास्तर जो आईच्या स्तरावर घडू शकतो तो मास्तर. आणि मी कसा आहे आणि त्याच्यामुळे मी पोरांचा लागता मस्त झालो. मी कदाचित शाळेच्या स्टाफचा नव्हतो किंवा कोणाचा नसेल, माझ्या बऱ्याच आक्षेपही असतील. आजही मी आदर्श नाहीये. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्यामध्ये असं मी आज आदर्श नाहीये, कारण माझ्यामध्ये खूप सारे गुण आहेत. मी संपूर्ण परिपूर्ण नाहीच आहे, त्यामुळे मी आदर्श नाहीये, पण मी राष्ट्रीय शिक्षक आहे. माझा पुरस्कार पण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा आहे. त्याच्या आधी मी कधीही पुरस्कार मिळवला नव्हता, कुठल्याही देशाला आणून दिलेला होता. हा पुरस्कार आपल्या मास्तरला मिळावा असं माझ्या एका प्राध्यापक विद्यार्थ्याला, जो आता प्राध्यापक आहे, त्याला वाटतं. त्यानं तो माझा परस्पर ऑनलाईन फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म भरण्याचं काही ठरत मास्तरलाही करायला माझ्यासाठी करायचं म्हणजे राहून दे कशाला नाही. मास्तर 1च वर्ष लागेल, पुढच्या वर्षी तुम्ही विचारलं पाहिजे. मी स्वतःच आहे सांगतो त्याला आता करायचं. आणि मग त्या निवड प्रक्रियेमधून वेगवेगळ्या एमपीसी विद्यार्थ्याला एमपीसीचा तर या विषयात येणाऱ्या गोष्टी मला विचारायला करायला लागल्या. अभ्यास काय पुन्हा एकदा मिळाला आणि साईच्या साई मुलामध्ये मी पास होऊन गेलो. 6व्या मुलांनीतला एक फार चांगला प्रश्न आलेला होता. मला वाटलं की माझ्या सेंट्रलच्या वेळेला जे विभूषी समोर होते प्रश्नोत्तरासाठी ऑनलाईनला, ते सगळे सन्माननीय सर्वश्रेष्ठ होते की ज्यांनी राष्ट्रीय शिक्षा नीती तयार केली त्याचे सदस्य. आपल्याला माहिती आहे एज्युकेशन पॉलिसी लागले 2020 पासूनची राष्ट्रीय शिक्षा प्रणाली ती तयार केली होती सदस्य होते. त्यांनी माझं 6.5 मिनिटं सगळं प्रेझेंटेशन बघितलं होतं, जे 10 पॉईंट लागलं 20 पॉईंट देऊ शकलं नाही. माझी पीडीएफ 164 पेजेसची होती. आणि मग त्यांनी मला पहिला प्रश्न केला, आपने शिक्षा को कैसे प्रोत्साहित करो. अजिबात ब्लाइंड होतो मी की हा प्रश्न मुलांच्या आणि माझ्या याच्या कामाचा संबंध काय. बाउन्सर लागतो
चार्ज घेतला म्हणजे सगळं पारदर्शक आहे, लिसन क्लिअर. ऑनलाईनला उद्यानं त्याला चार्ज घेतला पुन्हा जहाँ पे जहाँ पे परिवेश एक समान होते हैं वहां जाति का भेद अपने आप मिट जाता है. और जब विश्व सुंदरी कार्य होने लगे तो कम भेद मिले. मला हे समाधान माझ्या उत्तरावर मला असं दिसलं की स्क्रीनवर 12 सेकंद झाले आहेत. साधारणपणे तुमच्याकडे अजून 38 सेकंद शिल्लक आहेत. काय करायचं असेल तर 38 सेकंदातच तुम्हाला करायला लागेल. असा प्रश्न ज्याला विचारला फार काहीतरी करून असणार आहे. आणि मी उत्तर दिला वही बात मेरे स्कूल के बच्चों की. तो जहाँ पे मेरे बच्चे दूसरे के बच्चों के साथ जाकर रंगमंच में खेलते हैं, जहाँ पर मेरे बच्चे अपने नृत्याविष्कार में कोई व्हील चेयर वाले बच्चे को रथ वाला कृष्ण बनाकर ले जा सकते हैं, जहां पे मेरे बच्चे मेरे स्कूल में एक विशेष विभाग है जहां बड़े बच्चे की बात है उनको लेकर गढ़ के रूप में सैर करते हैं, उनको गढ़ समझाते और उन बच्चे अपनी लैंग्वेज साइन लैंग्वेज में पूरे महाराष्ट्र के बड़े बच्चों को बताते हैं. और जहां तक मेरे बच्चे अपनी दिवाली की मिठाई सेक्स वर्कर्स के बच्चों के साथ या स्लम एरिया के बच्चों के साथ उनके घर में जाकर दही खा सकते हैं, तो मेरे स्कूल में रंग और जाति भेद का निर्माण होना संभव ही. आणि हा माझा अनुभव करता होता माझी आजोबाई पत्रकारांची मुलाखत झाली त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या या गोष्टीवर फोकस केलेला होता. आणि मला वाटते की भाषेचं वैभव काय असते मी पुन्हा त्यावेळेला अनुभवलं. मराठी भाषेचा निर्माण होतो सर, पण या प्रवासाच्या निमित्ताने हिंदीच्या खूप वेगळ्या गोष्टी समजल्या, खूप वेगळे शब्द ऐकायला मिळाले. टाकाऊ पासून टिकाऊ, वेस्ट फ्रॉम वेस्ट, ह्याच्यातला अवशिष्ट से सर्वश्रेष्ठ हो सकता है. थोड़ा कर्तव्य होने हो जाए, कर्तव्य शब्द में इतना छोटा मतलब सांगितलं याला कळालेच नाहीये कुणाला. ध्वनी भाषेची समृद्धी तुम्हाला समृद्ध करत जाते, भाषेची संस्कृती तुम्हाला समृद्ध करत जाते. ती कोणतीही भाषा असेल आणि त्यामुळे बोली भाषेमध्ये बोलणारा आणि प्रमाण भाषेमध्ये बोलणारा हा भेद न करता जी असेल ती भाषा आपली आई म्हणली तरी आपलीच आहे, आई म्हणली तरी आपलीच आहे, बाप म्हणला तरी आपलाच आहे, पिता म्हणला तरी आपलाच आहे, पुत्र म्हणला तरी तो पुत्रच आहे, माझा लेकरू म्हणला तरी ते पोरगच आहे. त्यामुळे बोली भाषेचा आहे कुठेही विलगड न बाळगता ठामपणा न बाळगा. जो मुलगा न आणि न म्हणला तर आईही मला समजत नाही अशा माणसाचं तुम्ही एवढ्या ऐकून घेतलं याबद्दल मला वाटून तुमचे खास आभार. दादाला एकच सांगेल आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी एकच डोक्यात ठेवा. स्टेटस ठेवायचं असेल तर मनातली स्टेटस काय ठेवा. हमने जब भी खोले हैं पंख, हमने जब भी खोले हैं पंख उड़ाने के लिए, हम चुनौती बने हैं आसमानों के लिए. शुक्रिया. असा खरं तर प्रकार आहे आणि आउट झालं तरी त्याला पुन्हा खेळावा होता. असा प्रकार आजच्या परिसंवादात घडला. असा परिसंवाद मला वाटतं कुठल्याही साहित्य संमेलनात झाला नाही. आणि आज खरं सरांनी फार सुरेख सांगितलं कारण ते त्यात जगलेले आहे, त्यात त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवातनं आलेले शब्द त्याला धार असते ती वेगळीच असते. ती धार त्यांच्या भाषेत होती, ती तळमळ त्यांच्या भाषेत होती आणि त्यामुळं त्यांनी तो आपला विषय चांगल्यात चांगल्या पद्धतीने फुलवला. तिथे शिक्षक बसले. मित्रांनो, मुलगा हा संवेदनशील असतोच, त्याच्या मनात हजार प्रश्न असतात, पण विचारायचे कसे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो.
राजुरी सारख्या गावामध्ये पाचवीतला मधले नावाचा मुलगा तिथल्या शिक्षकाला ते काय खोपाचा झोपाचा काय ते भालेरावांची कविता आहे परभणीच्या, तर त्या मुलाला ती कविता शिकत असताना प्रश्न पडला आणि त्यांनी सरांना विचारलं, सर ही कविता त्याला सुचली कशी काय, ज्यांनी ही कविता लिहिली त्यांना ही सुचली कशी काय? जंगम सर होते, मला वाटते रवींद्र जंगम सर, त्यांना धक्का बसला. आता ह्या मुलाला कसं उत्तर द्यावं, पण तो बी बिचारा हाडाचा शिक्षक आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी त्या भालेरावांचा काय मोबाईलचा नंबर मिळवला, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं, उद्या मी वर्गात गेल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला फोन लावतो, तो मुलगा तुमच्याशी बोलेल, त्याला तुम्ही उत्तर द्या. त्या मधनीला वाटलं असेल पास माझ्या आयुष्याचं कल्याण झालं. त्यानं कविता संग्रह तयार केला आणि त्या कविता संग्रहाचं उद्घाटन संचालकांच्या हस्ते राजुरीला झालं होतं. अशी घडवणारी ही शिक्षक मंडळी आहे. अशा शिक्षकांना बळ मिळणं जास्त गरजेचं आहे. म्हणून आता हा परिसंवाद त्या अर्थानं फार महत्वाचा आहे. मी एकदा वर्गात जाताना ते काय प्रयोगाचं साहित्य घेऊन चाललो होतो वर्गात, साखरेवाडीला असताना. तर मला सगळे शिपाई करणे घ्यायचे, तुम्ही कशाला करा? नाही म्हणलं वेळ होईल म्हणून मी चालले गेले. तो शिक्षक काय मला म्हणावा, म्हणलं सर शाळेत तुमचा पुतळा बसवणार नाही. म्हणलं अजून जायच्या अगोदर पुतळा कशाला बसवणार? ठीक आहे. आता याच्यानंतर मी आवळे सरांना बोलवणार आहे. ते आता त्यांचा विषय त्यांनी सांगितलाय, तो विषय त्यांनी मांडावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आवळे सर, आपल्याला पहिल्या 20 मिनिटातली 5 मिनिटं कट करून तुमची 15 मिनिटं तुम्हाला मिळणार आहेत. आपण आपला विषय मांडावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आवळे 12वे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन, या साहित्य संमेलनामध्ये हा परिसंवाद आणि ज्याप्रमाणे उद्घाटकाची भूमिका झाली, ऐनवेळीचा उद्घाटक, तसं या परिसंवादातील ऐनवेळीचा संवादक ही भूमिका माझ्याकडे आलेली आहे. पण असू द्या, जो मिळेल तो आपला, जो विषय असेल तो आपला. शेवटी शिक्षकाची भूमिका फार महत्वाची आहे आणि शिक्षकाच्या भूमिकेत असताना आपणाला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. मग संचालक येऊ दे, नाहीतर गावचा सरपंच येऊ दे, त्याला उभं राहून बोलावंच लागतंय, त्याला पर्याय नसतो. आणि त्या पद्धतीने मिळालेला विषय मी आपल्यासमोर मांडतोय, तो म्हणजे वाचन संस्कृतीत शिक्षकांचे योगदान. शिक्षण संस्कृती आणि वाचन संस्कृती या दोन संस्कृती जर जपल्या तर महाराष्ट्र जगेल, नाहीतर महाराष्ट्र जगणं अवघड होईल. कारण आजची सामाजिक, राजकीय आणि सगळीच परिस्थिती पाहिली तर फार भयंकर झालेली आहे. याचा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे, जो मिलिंद जोशींनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये उल्लेख केला, की आपली वाचन संस्कृती, ही यशवंत संस्कृती आपल्याला कळाली नाही. आणि आपल्या शिक्षकांना ती कळाली का नाही मला माहित नाही, परंतु शिक्षकांनी ती जाणून घेणं ही काळाची गरज आहे. जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा मी दहिवडी कॉलेजला शिकत असताना तिथे पवार म्हणून ग्रंथपाल होते. आणि सर, तुमच्यासारखीच आमची परिस्थिती होती. तुम्ही म्हणाला की खायला मिळत नसतं, पण मिळत असतं खायला. तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे. आम्ही वसतिगृहात राहायचो आणि वसतिगृहात राहायला असल्यामुळे तिथंच ग्रंथालय आणि कमवा आणि शिका योजनेत शिकायला असल्यामुळं ग्रंथालयातली पुस्तकं सहज उपलब्ध व्हायची. आणि त्यावेळेस एवढी पुस्तकं वाचली की ती पुस्तकं वाचून वाचून त्याच्या कधी कविता तयार व्हायला लागल्या ते कळालंच नाही. आणि मात्र फलटणला आल्यावर भैयासाहेब कळालं की आपल्याला लिहिता येते, आपली कविता कोणतरी ऐकते. आणि तोपर्यंत आम्हाला कुणीही स्टेजवर कविता म्हणायला सुद्धा बेळगाव मॅडम संधी दिली नाही. हे फलटणचं वैभव आहे, सांस्कृतिक वैभव, आणि त्याच्यामुळं उभं राहता आलं. त्यावेळी ज्या कादंबऱ्या वाचायला मिळाल्या, कथा वाचायला मिळाल्या, अमृतवेल सारखी, ययाती सारखी, झोंबी सारखी, छावा सारखी पुस्तकं वाचायला मिळाली आणि त्याच्यामुळे माणसं घडत गेली, आम्ही घडत गेलो.
खऱ्या अर्थाने मी कसा घडलो ते तुम्हाला थोडासा प्रवास माहित असणं अपेक्षित आहे. अमृतवेल मध्ये त्या काळी मी टिप्पण्या काढल्या, माझ्याकडे आजही ती वही तशीच जपून ठेवलेली आहे. त्यातलं प्रत्येक वाक्य हे आपल्या तुमच्या आमच्या जीवनाचं रोजचं गणित मांडणारं वाक्य आहे. कधीतरी अमृतवेल एकदा वाचून बघणं गरजेचं आहे. ययाती कधीतरी वाचली पाहिजे. जर वाचली तर आपलं खऱ्या अर्थाने जीवन कळेल, आणि जीवन कळायचं असेल तर वाचलंच पाहिजे. आपण फक्त म्हणतो वाचाल तर वाचाल, परंतु फक्त भाषणापुरतं झालेलं आहे. पुन्हा कोणत्या पुस्तकाकडे बघायला तयार नाही, कारण 30 मिनिटाचे रील्स आपल्याला सारखी खुणवत असते. चल इकडे, आणि आपण त्यात गुंतून पडतोय. त्याच्यातून कधीतरी बाहेर पडलं पाहिजे असं तुम्हालाही वाटतंय, मलाही वाटतंय. पण आपण तसं करतो का, हा प्रत्येकाने मनाला स्वतःला कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपल्याला या परिसंवादाचं काहीतरी फलित झाल्यासारखं मला वाटतं. म्हणून वाचाल तर वाचाल. छानपैकी सरांनी एक उदाहरण दिलं त्यांच्या मित्राचं. आपण दर महिन्याला एक साहित्यिक संवाद 27 तारखेला महाराष्ट्र साहित्य परिषद, वन विभाग आणि साहित्य प्रेमी सेवा फाउंडेशनच्या वतीनं नाना नानी पार्क मध्ये आपण एक परिसंवाद घेतो, संवाद घेत असतो, साहित्यिक संवाद. आणि त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची लोक येतात. त्याच्यामध्ये एक मंगेश नावाचा मुलगा आहे, तो वन विभागाला सपोर्टिव्ह असा काम करतो, आणि तो दर महिन्याला यायचा. तो राहुल निकम म्हणून कवी आहेत, वन विभागामध्ये अधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर यायचा. आणि तो येऊन 3 महिन्यानंतर त्याचं मन बोलकं झालं. म्हणलं बोलताय का तुम्ही? मंगेशजी बोलायला लागला, आणि त्यांनी सांगितलं माझा रोजचा स्क्रीनवरचा कालखंड 10 ते 12 तासाचा असायचा. घरी जेवायला बसलो तरी तोच कार्यक्रम असायचा. बायको काय वाढते, मी काय खातोय मला कळायचं नाही. माझी मुलगी काय म्हणते, मुलगा काय म्हणतोय मला कळायचं नाही. पण माझा तो स्क्रीनवरचा टाइम असाच वाया जात होता. शेवटी म्हणालं, मी जेव्हा या कार्यक्रमात यायला लागलो तेव्हा मला कळालं आपण नव्यानं काहीतरी वाचलं पाहिजे, नव्यानं काहीतरी घेतलं पाहिजे, आणि या गॅजेटचा कमीत कमी वापर केला पाहिजे. आणि मग त्यांनी कमीत कमी वापर केला. आता 3 ते 3.5 तासावर त्याला हा आपल्या साहित्यिक संवादाचं ते यश आहे असं मला म्हणायला वाटत नाही, कारण ते स्पष्टच आहे. अशा पद्धतीने एक एक गोष्ट वाया कमी करायची असेल तर वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. मी माझ्याकडे प्रभारी चार्ज आला, प्रभारी हेडमास्टरची फार वाईट परिस्थिती असते. एवढे सर तुम्ही पक्के हेडमास्टर होता, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं साहित्य घेऊन गेला, पुतळ्या तरी बोलला असतील तुम्हाला, होय तुमचा का पुतळा बांधणार आहेत का? तुमच्यापेक्षाही चांगले शब्द मला असं ऐकायला मिळतात. पण काय असते, थोडस कानावरती चांगलं पक्क झाकण ठेवावं लागतं. त्या खुर्चीत बसल्यानंतर थोडस मर्यादेचं भान ठेवावं लागतं. मी त्या प्रत्येक जयंतीला गुळदेवला असताना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले. गुळदेवला असताना आमच्या शाळेमध्ये कवी आपल्या भेटीला आमच्या हनुमंत चांदुडे पाठ्यपुस्तकातील कवी, आळाशी कवीचे कवी आपल्या आणले होते. आमच्या गुळदेवलाही कार्यक्रम घेतला. त्याच्यातून आमचे विद्यार्थी बाई असे तयार झाले, आणि आमच्या 12 मुलांचा एक काव्यसंग्रह त्या ठिकाणी प्रकाशित केला गेला. श्रीपाद विभूते नावाचे आपल्या इथल्या गावातले ग्रस्त, त्यांनी त्याला 5,000 रुपयाचं फंडिंग केलं. रोहित पाकडेने आम्हाला त्याचं पूर्णपणे प्रिंटिंग करून दिलं, आणि बेडकर सरांच्या शुभ हस्ते त्याचं प्रकाशन केलं. तर आपण जर शिक्षकांनी काम केलं तर किती सोपं काम होऊ शकतं, याचा एक मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. फक्त आपण काम कोणत्या दिशेने करतोय, संस्थेच्या आणि आपल्या मुख्याध्यापकाच्या बरोबर चाकोरीमध्ये काम करतोय का, हे महत्वाचं आहे. त्या पद्धतीने जर काम केलं तर निश्चितच आपलं काम योग्य दिशेने जातो, आणि विद्यार्थी आणि समाज आणि पालक बरोबर आपल्याला आपल्या हातात हात घालून आपल्या बरोबर येतात. चांगले वाईट अनुभव हे येतच जाणार. सर तुम्हाला आले तसे मलाही चांगले वाईट अनुभव आले, पण वाईट अनुभव आला आपल्या कामाची गती कमी करून चालते. आपल्या कामाची गती वाढली पाहिजे. वय वाढलं म्हणून काम कमी करून चालणार नाही. वय वाढलं म्हणजे पगार वाढतो. सुरुवातीला पगार कमी असतो, वय जसं वाढेल तसं पगार वाढत जातो, आणि कामाची गती मात्र हळूहळू हळूहळू. आता मला जमते का? मला असा प्रश्न कधी कधी पडतो. आमचे शिक्षक म्हणतात की फार कामाचा ताण वाढलाय, पण एखाद्या वर्षी इन्क्रिमेंट नको असं म्हणणारा मला शिक्षक नाही.
मग माझा पगार 5 रुपये कमी काढला, कसं काय काढला, आता ऑनलाईन झाल्यामुळे सोपं काम झालंय. म्हणून शिक्षकांची भूमिका जी आहे अतिशय महत्वाची भूमिका आहे. वय किती झालं हे महत्वाचं नाही, येणाऱ्या प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती आपल्याला नव्याने शिकता आलं पाहिजे. जर आपण नव्याने शिकलो तर आपल्याला नव्या गोष्टी मुलांना देता येतील. मी जिंतीमध्ये आमची जवळ 10 ते 12 कपाट आहेत पुस्तकाने गच्च भरलेली. मी यावर्षी एक छोटासा उपक्रम राबवला. आपल्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आमचे प्रकाश कुंडे गुरुजींना त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि आमच्या सोनवलकर मॅडम ताईंच्याकडे ग्रंथालय आहे, त्या बिचाऱ्या आपला वर्ग सांभाळून ज्यादा चार्ज ते 7-8 कपाट. म्हणलं आपण मॅडम एक काम करूया, मी तुम्हाला मदत करू. वर्गामध्ये केली आणि पुस्तकाचं प्रदर्शन भरवलं. प्रत्येक मुलानं ते पुस्तक पाहिलं. काहींच्या हातामध्ये ज्ञानकोश पडला, काहींच्या हातामध्ये ययाती पडली, काहींना अमृतवेळ मिळाला, काहींना बाबा कदम मिळाला, काहींना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मिळाली. आणि ते पुस्तक पाहिल्यानंतर त्या मुलांच्या लक्षात आलं एवढं माणसं लिहिते ती कधी. त्या मुलांना प्रश्न पडला एवढं मोठं पुस्तक सर लिहिलं असेल कधी. आणि मग त्यांना म्हणलं बाळानं त्यासाठी पहिल्यांदा वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल. आमचा शिक्षक सुद्धा, म्हणजे मी सुद्धा बघतो तुमच्या बरोबर आहे, नाही तुम्ही परत म्हणाल आमचा शिक्षक चाललाय आणि तुम्ही कुठं आहात, मी तुमच्या बरोबर आहे. आपण साहित्य संमेलनाला यावर्षी भैयासाहेब आपण सुदैव आहोत की शिक्षक सगळे पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने ऐकतायत. कारण जोपर्यंत आपण ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला मांडता येणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला दुसऱ्याला देताही येणार नाही. मग जास्तीत जास्त ऐकायला शिकलं पाहिजे. आपला घोटाळा असा आहे की आपण जुनी शिक्षण पद्धती वापरतोय. बडा 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 करत बसते अर्धा पाऊण तास आणि पुन्हा वर्गात घरी आलं नाही किंवा शाळेत आलं आज डोकं जरा जास्त दुखतंय. अहो दुखणारच ना. आपलं काम कमी केलंय शासनानं, फक्त आपल्या लक्षात येईना तर पोराला जास्त करायला हवायचंय. आपण काय करतोय, आपणच जास्त वज घेतलंय. आता कसं होणार या मुलांचं, काही होत नाही. मुलं बरोबर पेपर लिहिणार, बरोबर मार्क पाडणार, परंतु आपण आपली कामाची पद्धती कमी करूया आणि वेगळ्या पद्धतीने मुलांना काय देता येईल. कारण वाचन संस्कृती वाढवायची असेल तर मुलांच्या हातामध्ये पुस्तक गेलंच पाहिजे. त्या पुस्तकाचा सारांश मुलांना लिहायला सांगितला पाहिजे. मी माझ्या शाळेमध्ये हा उपक्रम दर 15 दिवसाला राबवतो आणि त्या मुलांचा
इथं भटकन आहे, पहिल्या कर्माचं फळ सहाय्य देतं. अशा भटकनमध्ये आपण कुठे शिक्षक झालो हे आपलं पहिल्यांदा नशीब. चांगल्या चांगल्या संस्थेमध्ये आपण अध्यापन करतोय हे आपलं दुसरं नशीब. आणि तिसरं सगळ्यात चांगलं नशीब म्हणजे या यंत्रापेक्षा सजीव अनघड कोमल चैतन्याचे घट तुमच्या समोर असतात आणि त्यातून एक मुलगा तयार झाला आणि तो जाता जाता म्हटला मला या सरांनी घडवलं, तर मी म्हणतो सगळ्यात मोठी साहित्य निर्मिती झाली. आणि ही साहित्य निर्माण करण्यासाठी आपण सगळे अहोरात्र जगतो. भटकन नगरी म्हटलं की भैयासाहेब साहित्य निर्मितीमध्ये पहिलं नाव जे येतं ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं. तत्वज्ञानामध्ये गाढा अभ्यास, विचारवंत, पट्टीचे वक्ते, वसंत व्याख्यान मालेमध्ये अखंड वक्तृत्वाचे व्याख्यान देणारे गिनीज बुक मध्ये नोंद झालेले प्राचार्य शिवाजीराव भोसले 7 समुद्रापलीकडे जाऊन तत्वज्ञान पोहोचवलं. विवेकानंद असतील, रामदास असतील, अनेक तत्ववेत्यांची त्यांनी त्या ठिकाणी वासना दिली. जागर नावाचा खंड असेल, हे साहित्य निर्मिती कधीच विसरता येणार नाही. प्राचार्यांच्या पेक्षा त्यांच्यातला शिक्षक जर बघितला तर मला वाटते परिसंवादामधला उत्तर तर तुमच्या लक्षात येईल की मराठी भाषेमधल्या साहित्यिकांचं किंवा शिक्षकाचं योगदान काय. 2 मधल्या परिसंवादामध्ये मी बसतो, कारण की मी आतापर्यंत टिकलो ते प्रमाण भाषेत टिकलो नाही, बोली भाषेत टिकलो. मला मराठी भाषेने काय दिलं असेल भैयासाहेब, तर माझी गावाकडची भाषा दिली. बरेच जण म्हणतात गावडोळ बोलतात, मला वाटतं मी बोलल्यामुळे तरी गावडोळ तुम्हाला कळलं. ही सुद्धा साहित्य निर्मिती. प्रमाण भाषा कळो न कळो हा भाग वेगळा आहे, पण ग्रामीण भाषेचा बोली आज जर तुम्ही टीव्हीवर बघितलं तर सगळ्यात जास्त मालिका बगाडे सर ह्या बोली भाषेतल्या चालतात. कोण म्हणतो बोली भाषेला कमी समजू नका, पण बगाडे सरांनी मांडलेला मुद्दा माझ्यावर बसतो. मी वाचतो किती मला माहित नाही, पण मी वाचल्यामुळे वाचलो हे मला माहित आहे, पण माझं तेवढं वाचन सुद्धा आहे. तिसरा मुद्दा शिक्षकांचा. प्राचार्य शिवाजीराव भोसले झाल्यानंतर जर्मन मधून येणारी एक विदुषी तत्ववेत्ता आपले मॅक्सिम बर्सन यांनी केलेलं कार्य तुम्हाला माहिती आहे. त्या शिक्षिका होत्या आणि मराठीमध्ये शिक्षकाचं काय योगदान असतं त्यामध्ये त्यांचं सुद्धा नाव काय होतंय अग्रक्रमाने येतंय. मी हेच सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सध्या सकाळ वर्तमानपत्रामध्ये आपण बघा संपादकीय पानावर भैयासाहेब ज्ञान उपदेश नावाचं एक सदर वाचतो आठवड्यात. त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचे अभ्यासक असणारे डॉक्टर नवनाथ रासकर यांचंही लेखन शिक्षकाची साहित्य निर्मिती यामध्ये बसतं. खूप चांगला आहे, त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्याच कॉलेजचे डॉक्टर प्रभाकर पवार मराठी विभाग प्रमुख आहेत, त्यांची साहित्य निर्मिती. आमचे आदरणीय कवी डॉक्टर अशोकजी शिंदे यांचंही साहित्याबद्दल चांगलं योगदान आहे. म्हणजे ह्या मंडळीला सुद्धा आपण घेतलं पाहिजे. आपण शिक्षकाचं योगदान बघतोय, मग ते शिक्षकाचं योगदान शिया एवढं आहे का खारी एवढं आहे मला माहित नाही, पण आहे हे माहित आहे, त्याच्यामुळे त्यांचं चिंतन केलं पाहिजे. दुसरं महाराष्ट्र साहित्य परिषदेचं भैयासाहेब कौतुक केलं पाहिजे की महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये 4 अध्यक्ष शिक्षक आहेत आणि त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. पहिले म्हणजे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक रवींद्र बेडके सर काही काय शिक्षक होते, त्यातनं त्यांना साहित्याचं ज्ञान झालं. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे साक्षीदार आहे. किती काय शिक्षक होते माहित नव्हते, पण होते त्या काळात त्या शिक्षकाचा अनुभव घेऊन एवढा पसारा त्यांनी उभावला. म्हणून त्यांच्या शिक्षकाला माझा खऱ्या अर्थाने तो सलाम आहे, आणि त्यांनी तेवढं मोठं कार्य केलेलं आहे. त्यानंतर दुसरे आपले प्राचार्य शांताराम आवटे रयत सेवक, त्यांचं काम तुम्हाला माहित आहे. साहित्यामध्ये साहित्य परिषद जबाबदारी सांभाळली. दुसरे आमचे नावकरी असणारे आदरणीय प्राचार्य रवींद्र येवले सर, त्यांचंही कार्य माहित आहे. गणित विषय असून मराठी प्रभुत्व कसं असावं याचे धडे महाराष्ट्राला देणारे प्राचार्य रवींद्र येवले सर आहेत. तिसरे आमचे डॉक्टर मधुकर जाधव सर, यांनी सुद्धा साहित्य परिषदेला खूप मोठं योगदान दिलं. मी छाती ठोकपणे सांगतो, महाराष्ट्रात जेवढ्या साहित्य परिषदे असतील बगाडे सर, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षकांनी अध्यक्षपद भूषवलेली एकमेव महाराष्ट्र साहित्य परिषदेचे फलटणचे असेल. आमचे आदरणीय महादेव गुंजवटे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. त्यांचं सुद्धा त्या साहित्य पुस्तकामध्ये त्यांचं योगदान आहे.
आणि नुसतं सरांचं योगदान नाही, नुसतं नारायणाचं काम असं चालत नाही, तेवढ्या ताकदीची लक्ष्मी सुद्धा असते. आमच्या आदरणीय अलका बेडक्या सरांनी सुद्धा, बेडक्या मॅडमनी सुद्धा प्राथमिक शिक्षिकेपासून कोषाध्यक्षपर्यंतची मजल मारली. ती सुद्धा साहित्याची एक चांगल्या पद्धतीची निर्मिती आहे. त्यानंतर आमच्या वायसीच्या स्नेहल तगारे असतील माहिती तुम्हाला, त्यांनी मराठी आणि संस्कृत मध्ये भैयासाहेब खूप चांगली पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. त्यांचा मी नवोल्लेख या ठिकाणी करतो. त्यानंतर आमचे प्राचार्य चंद्रकांत काळे भैयासाहेबांच्याकडे असतात. आहार प्रहार नावाचं त्यांचं 2 काव्य संग्रह हे फलटण मधल्या शिक्षकाचं योगदान आहे. आणि मगाशी जो मुद्दा मांडला अध्यक्षांनी की मराठी भाषेतल्या पुस्तकाचं इंग्रजीमध्ये जर अनुवाद झालं तर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला एक अर्थ प्राप्त होईल. आणि सर त्याच्यामध्ये आमचं एक नाव बसतं, नावातच विक्रम आहे. आणि आपटे सर आहे, प्राध्यापक विक्रम आपटे सरांनी अनेक मराठी पुस्तकाचं इंग्रजीमध्ये अनुवाद केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते पलीकडे बसलेले विलास सोडे आहेत ना, त्यांच्या काही कादंबऱ्या त्यांनी इंग्रजीत प्रकाशित केलेल्या आहेत. त्या आपटे सरांना सुद्धा मानाचा मुजरा मी त्या ठिकाणी सांगतो. त्यानंतर राहिले आमचे राजुरीचे नावकरीच म्हणजे परिसंवाद ज्यांनी ठेवला ते रवींद्र बेडके सर, जे अध्यक्ष ते प्राचार्य रवींद्र येवले सर, बोलतात ते रवींद्र पोखरे, आणि ते नाहीत ते पण सुद्धा रवींद्र जंगम यांनी सुद्धा मुलांसाठी शिक्षकांचे आणि साहित्यिकांचे फोन जोडून दिले. आणि तुम्हाला आठवत असेल शिक्षण संक्रमणामध्ये जास्त लेखन करणारे आपले रवींद्र जंगम सर ही शिक्षकाची एक साहित्य निर्मिती. त्याच्यानंतर मालोजीराजे शेती शाळेवर असणारे आदर्श राष्ट्रपती पुरस्कार विजेते होते, आता ते देवाघरी गेलेले कैलासवासी बी.के. लिंबाळकर भाऊ यांचं सुद्धा अनेक ग्रंथ संपदा यामध्ये आहे, त्यांचं या ठिकाणी योगदान. दुसरे आमचे आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, गाथेचं पारायण करतो, पण बघाडे सर आमच्याकडे प्राथमिक शिक्षक श्यामच्या पुस्तकाचं पारायण करतात. आणि आसूसारख्या ठिकाणी राष्ट्रबंधू राजवी दीक्षित यांच्या नावाने एक साहित्य संमेलन भरवतात. हे आदरणीय प्रकाशजी संकुंडे सर यांचाही गौरव केला पाहिजे. आमचे शंकर शेठ यांच्यावर लिहिणारे चरित्रकार अमर शेंडे यांचंही खऱ्या अर्थाने कौतुक. आमच्या आजच्या सूत्रसंचालिका सीमाताई मुळे त्यांचंही कौतुक साहित्य निर्मिती सतत तत्पर असते. मला काय करायचंय, मला काय करायचंय. नवी नवरी जशी सासूच्या पुढे गेल्यानंतर काय करू आणि लय म्हणजे पडायला सासू म्हणते तू काहीच करू नको, एवढंच कर, अशी जे असतं ना त्यामध्ये आमची सीमाताईने खूप चांगल्या